किस्सा शुरू टॉकीजचं अनावरण होत आहे। अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक अभिनव कल्पना आपल्या मराठी तरुण युवकांनी मिळून सुरू केल्याने त्याचं आता मूर्त स्वरूप समोर येत आहे। या ठिकाणी त्याचा उल्लेख अतिशय योग्य पद्धतीने केलाय की आपल्या घरचा चित्रपट आणि बरोबरीने किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा या कॉन्सेप्ट मध्ये आपल्याला आता सिनेमा त्याच ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी गावागावात तालुक्यामध्ये आणि घरामध्ये आणि आता आपल्या मराठी सिनेमाच्या विषयामध्ये तर विशेषतः आपले दर्शक आणि प्रदर्शनाची संख्या वाढवणं हे एकत्र एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासंदर्भातला हा अभिनव उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या आधारावर मराठी सिनेमाचे दर्शक आहेत मोठ्या प्रमाणात आहेत ते अजून वाढावेत यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि म्हणून त्याला शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य सुद्धा आहे आणि माझी आवड सुद्धा आहे। म्हणून मी जटार साहेब तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या अभिनव प्रयोगातून आपले जे दर्शक गावागावात घराघरामध्ये ज्यांना अतिशय फर्स्ट हँड ज्याला म्हणतो म्हणजे प्रथम रिलीज झाल्या प्रदर्शित झाल्या त्यांना बघण्याची सुद्धा सोय मिळावी आणि त्यामुळे दर्शकही खुश आणि बरोबर डायरेक्टर निर्देशकही खुश, मराठी सिनेमाचा सुद्धा आमदानी वाढो आणि कलाकार सुद्धा खुश, अशा सगळ्या गोष्टी इकोसिस्टीम मध्ये व्हाव्यात या प्रयत्नातून केलेला हा उपक्रम आहे। त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि याला यश मिळो असं शुभ इच्छितो आणि मी सचिनजींना सांगतो की तुम्ही शुभेच्छा द्या म्हणजे मग मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन निघता येईल। सर्वांना नमस्कार। शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे
त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो, ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. एक गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटर पर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होती आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या, कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीचा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशा एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीम मध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्या बरोबर आणि तुझ्या टीम बरोबर आहे. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीने सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावं वाटलं. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्या बरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशी साथ ठेवा. असाच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडित आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक दिवस अचानक फोन आला आणि त्यांनी हा फोनवरतीच एक 2-3 मिनिटांमध्ये हे काय आहे हे सांगितलं. मला ते समजलं. पिक्चर लोक बघणार एवढंच मला समजलं आणि तो लोकांनी बघितला पाहिजे. आपण सिनेमा केला तो लोकांनी पाहिला पाहिजे, कुठूनही बघा. मग मी लगेचच निर्मात्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि हे तिथून सुरू झालं. माझं कॉन्ट्रिब्युशन एवढंच आहे, बाकी काही नाही. Let me just call my actor and a producer Bhaumik here. You saw him just now, so he's one of the guy who actually also said yes when I introduced Santosh and them together. ये हम लोगों को करना चाहिए and हमारी पिक्चर जो है वो साथ साथ में, बिकॉज इन्हीं की फिल्म के लिए जब मैं गुजरात में शूट करने गया था और इन लोगों के 4-5 दिन का सेक्शन एक गांव में था, विच वॉज ऑलमोस्ट लाइक अहमदाबाद से हम लोग एक जगह जाके रुके जिसको पाटन बोलते हैं, और पाटन से भी 40 किलोमीटर अंदर जाके एक गांव था हारिज, और इनके जो इन्वेस्टर्स थे वो हारिज के थे. तो एक चीज़ बहुत इंटरेस्टिंग मुझे लगी कि हारिज में जो इन्वेस्टर्स हैं वो इतने पैसे हैं उनके पास, वेलफेयर से लेके सारी गाड़ियाँ सारी चीज़ें हैं उनके पास, लेकिन इनको जब फिल्म देखनी होती है तो ये बात कर रहे थे
कि दीपक भाई हम लोग 4-5 फैमिली एक दिन प्लान करते हैं और हम लोग यहाँ से पाटन जाते हैं और पाटन जाके हम लोग फिल्म देखते हैं। और ये बात मैंने संतोष को बोली तो वो हंस रहा था जब मेरे घर पे बैठा था। उसको लग रहा था कि मैं अपनी किस्से सुना रहा हूँ उसको, पर अजीब सी बात ये थी कि वो उसने तब मेरे को ये बोला कि इसी का सोल्यूशन ये है भैया। So you know, it was such a proud moment that I felt. I said, this is so right because there's so many villages all over the country we have. और वहाँ पे अंदर तक जगह पहुँचती नहीं है। और गांव का मैंने पूछा भी था, इनफैक्ट मेरे जो इनके जो इन्वेस्टर्स हैं उनको मैंने पूछा था, बोला आप लोग तो चलो रईस है, आप लोग तो चले जाते हो, पर यहाँ पे गांव में बाकी के लोग, तो बोलते बाकी के लोग तो जब फिल्म कहीं कोई मौका मिलेगा तब दिखाई देती है उनको। So maybe the film might be able to, you know, screen in their homes maybe after 2 years, maybe after 1 year, you never know. But I think it is so wonderful that, you know, this is what is happening, and lucky guys, Gajendra has also, you know, done this and immediately said yes to it. I'm absolutely proud of this boy and the whole team, and I'm very happy that this is what is happening in India. बहुत सारी चीज़ें हैं, बहुत सारे लोग हैं जिनको मौका ही नहीं मिलता गाँव में देखने का। So I think it's a wonderful thing, and I thank Bhaumik also for having accepted this and said that okay, we'll definitely go with this immediately. So as soon as we launch in Gujarat, definitely our film will be there. Thank you. Sir, would you like to say something? मैं एक्टर पहले हूँ, प्रोड्यूसर बाद में। जब ये पता चला कि ये सब लोग देख पाएंगे, गांव के अंदर भी, तालुका के अंदर भी, तो रेवेन्यू सब बात की बात है। एज एन एक्टर हमको यही चाहिए कि हर ऑडियंस आपको देखे। तो मेरा हाँ बोलने का कारण ये था कि मैं एक्टर हूँ, गांव पहुंचूंगा, रेवेन्यू बाद में देख लिया जाएगा। Thank you very much. And one more thing which I am kind of, you know, always been interested. So when this opportunity came to me, I have been one of the person who said that to Gujarat territory I'll be looking into and I'll be taking it myself on me. So I'll be distributing this particular gadget for me and looking into the Gujarat territory. थँक्यू। While we are having this conversation, sir, महाराष्ट्रामध्ये हा डिव्हाइस लॉन्च झाला, मग तो कर्नाटकात होणार आहे, मग तो गुजरातमध्ये होणार आहे। तर इथे मला भाषा दिसते मराठी, कन्नडा, मराठी, कन्नडा आणि गुजराती। ह्याच्यामध्ये हिंदीचं काही कळत नाहीये, तर व्हॉट इज दॅट? आय वॉन्ट टू नो. हिंदी पण येणार इकडे, because it is not about that Hindi is going to escape this. Truly speaking, मतलब जहाँ पे मैं अभी मेरी फिल्म रिलीज कर रहा था 2 साल पहले, तो मैं बॉम्बे की बात करता हूँ, गांव तो छोड़ दो। मैं जब बॉम्बे में रिलीज करने के लिए मैं मेरे रिलीजिंग पार्टनर के साथ बैठा, तो उसने बोला दीपक भाई एक काम करना, ये बैंड्रा से लेके वर्ली आप कोई भी थिएटर मत चूज करना। मैंने क्यों? मतलब यहाँ पे जो ऑडियंस है ना, बोलते हैं यहाँ पे सिर्फ मराठी लगती है। तो मतलब मेरे को इतना बड़ा झटका लगा कि that's so true. Within our own city there are sections where people don't get to, you know, have it कि भैया हमारे घर से 2 मिनट दूर जाओगे आपको, तो वहाँ पे अगर हिंदी देखनी है तो भी उनको मुश्किल होती है। तो सिमिलरली आप सोचो कि हिंदी बचेगा नहीं, हिंदी भी ऑब्वियसली हर जगह जाएगा, एंड हिंदी आई थिंक इट इज अ नेशनल थिंग। सो ऑन दैट बेसिस आई थिंक मराठी भी देखने वाले लोग हिंदी भी देखते हैं, और गुजराती देखने वाले, कर्नाटक की फिल्म देखने वाले हिंदी भी देखते हैं। तो अगर ये फैसिलिटी मिलती है गांव वालों को, तो आई थिंक ऑल द सिनेमाज, आई एम नॉट इवन लेटिंग गो इवन द इंग्लिश फिल्म्स, जो आजकल एक इंटरेस्टिंग बात बताता हूँ। हारिज में मैं जब वहाँ रोड पे हम लोग ट्रैवल करते हैं, तो इट वॉज लाइक ऑलमोस्ट लाइक अ विलेज फॉर मी। तो मैं बोला यार ये कहाँ शूट करने लेके आ गए ये लोग मेरे को, बट इवेंचुअली they had a modern coffee shop over there and I stopped by because you know ऐसी जगह में हम लोग ऐसी कॉफी शॉप देखते हैं तो रुक जाते हैं। मैं रुका, मैं अंदर गया और वहाँ पे बच्चे थे, they were teenagers, just about 20s, 21s होते हैं ना वैसे, और they were all involved in their phones, in their gadgets, सेल्फी चल रही है, वीडियो चल रहा है, और वहाँ पे एक कॉर्नर है जहाँ पे एक कॉर्नर में लिखा है स्टारबक्स, और वहाँ पे एक कॉर्नर अलग से बनाया। तो जो ओनर था, बिकॉज ही रिकग्नाइज मी, तो वो साथ में बैठ गया था मेरे साथ में कॉफी पीने में। तो वो बोलता है, मैंने बोला ये क्या चक्कर है, ये स्टारबक्स तो यहाँ पे है नहीं। तो बोलता है सर यहाँ पे ये बच्चे जितने हैं ना, उन लोगों ने इंसिस्ट किया कि हमको स्टारबक्स कॉफी चाहिए ही चाहिए।
तो 3,000 रुपए किलो की मैं कॉफी बीन्स लेता हूँ और ये स्टारबक्स सेक्शन है जहाँ पे मैं ये इनको स्टारबक्स की ही कॉफी देता हूँ। तो मतलब इमेजिन द जनरेशन इज सो, इट्स ऑल ग्लोबल, एवरीथिंग इज बिकम सो स्मॉल। तो उनको इंग्लिश फिल्म भी चाहिए देखने के लिए, उनको हिंदी फिल्म भी चाहिए देखने के लिए। एंड बहुत दूर सोचता नहीं मैं, मतलब इट्स नॉट गोइंग टू बी वेरी फार फ्रॉम व्हाट ही हैज डन टुडे, दैट just not Marathi, just not Gujarati, but Hindi and to be very frank, English will be there because there's going to be a demand for it, and he will capture that, which I'm very proud of. I'm very happy with it. आता तुम्ही हेवी बघितला, कर्नाटक हा आपल्याकडे ऑनबोर्डिंग पार्टनर आहे जे कन्नड फिल्मसाठी बघणार आहेत काम, दीपक जी गुजराती पिक्चरसाठी बघणार आहेत. ह्याचा मराठीला काय फायदा, हे इथं करण्याचं कारण काय, खूप जणांना प्रश्न पडला असेल. पण त्याच्या मागचा मी तुम्हाला अभ्यास सांगतो. हे दोन्ही राज्य ना आपल्या राज्याला टेकून आहेत आणि 35 ते 40 लाख वेल टू डू मराठी लोक ह्या दोन राज्यात आहेत आपली. आणि तुम्ही कितीही मराठी प्रोड्युसर लोकांनी किती दम लावला ना, या राज्यात तुम्ही पिक्चर नाही लावू शकत. आणि ही लोक 35-40 लाख लोक 99 रुपये द्यायला त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. हा व्ह्युअर जो आहे, आपण दुसऱ्या राज्यात जाऊन आपण हेच करतोय. कर्नाटकला आपण काय देतोय, कर्नाटकमध्ये असलेला मराठी माणूस मराठी पिक्चर बघतोय, पण महाराष्ट्रात असलेला कन्नड माणूस ते पण आहेत 15-20 लाख. ते लोक कन्नडचा मराठी पिक्चर, कन्नड पिक्चर जो त्याच शुक्रवारी रिलीज झालाय तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. गुजराती जो पिक्चर रिलीज झाला तो डोंबिवलीत बसून बघू शकतो. ही जी मजा आहे की आपण 3 राज्य केले, ह्याचा अर्थ फक्त 3 राज्याचं वेगळं वेगळं गणित नाहीये. हे 3 राज्य आपल्यालाच फायदा करून देतात. आणि हे आपल्याला पूर्ण भारतामध्ये करायचं आहे, तर सगळ्या राज्यात असलेल्या मराठी लोकांना आपण नाही करू शकत ना रिलीज, ही आपली प्रॅक्टिकल लिमिट आहे. पण ह्या डिव्हाइसनुसार आपण प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊ शकतो. आणि महाराष्ट्राबाहेर गेलेला माणूस वेल टू डूच आहे, मराठी माणूस बिगारी काम करायला तर गेलेला नाहीये. त्यामुळे ऑफिसर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, IT मध्ये आहेत, जे चांगल्या चांगल्या पदांवरती काम करतात. पैशाची प्रॉब्लेम नाहीये त्यांना, 3-3.5 हजार रुपये प्रॉब्लेम नाहीये. तर आपण राज्य करण्यामागचं कारण हे आहे की आपण हे एक असं मार्केट आहे की ज्याला आपण कधीच लक्ष नाही केलेलं. आपण महाराष्ट्राचे 1200 थिएटर आहेत. एक मराठी पिक्चर किती जोरात, किती बजेट असेल, 1200 थिएटरला लावू ना. MP मध्ये लावाल, गुजरातमध्ये लावाल, कर्नाटकमध्ये लावाल, नाही, शक्य नाहीये ते. पण ह्या डिव्हाइसनी ते सुद्धा शक्य आहे. There's one question which I was asked, और ये मैं सबके सामने ही इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि मेरे एक अजीज दोस्त हैं जो टेक्निकली काफ़ी चीज़ें जानते हैं. तो उन्होंने एक सवाल पूछा था कि चलो मैंने, जैसे इनकी मराठी फिल्म है, मैंने इनकी मराठी फिल्म पहले दिन के लिए ले ली. अब मैं तो अपने गांव में बैठा हूँ, पर इनकी फिल्म हर जगह जहाँ जिन लोगों के पास नहीं आई है, तो क्या मैं अपने फ़ोन से, उस डिवाइस से इनको रिकॉर्ड कर लूँ फिल्म को, और फिर मैं इसकी पायरेसी करूँ, तो वो ईजी नहीं हो जाएगा? शायद मेरा AV ठीक से देखा नहीं सर ने, उसमें वो क्लियरली लिखा हुआ है. हम लोग का एक टेक्नोलॉजी है, अगर आप रिकॉर्ड करोगे तो आपका नाम, आपका जियो एड्रेस, आपका IP एड्रेस, आप क्या देख रहे थे, कौन से टाइम पे रिकॉर्ड किया, ये सारा उस पर छप जाता है. और वो ऐसा नहीं 2 सेकंड के लिए स्क्रीन पे आ जाता है, वो फुल स्टार्ट टू एंड रहेगा, जो व्यूअर को कभी परेशान नहीं करेगा. लेकिन आज तक पायरेसी होने के बाद हमने बहुत लड़ाइयाँ की है, लेकिन किसी को अरेस्ट नहीं हुआ है आज तक. बट ये होने के बाद में कोई YouTube पे डालने की या किसी को कॉपी करने देने की जरूरत नहीं करेगा, क्योंकि अगर ऐसा होता है आप उस आदमी को अरेस्ट कर सकते हो. हे सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर हाँ, मला मतलब फार हमें प्रिवेंशन चाहिए. हमें लीक होने के बाद कुछ नहीं कर सकते हम लोग, पूरी इंडस्ट्री जानती है लीक होने के बाद हम क्या क्या कर पाए, आज तक क्या कर पाए, कुछ कोई सोल्यूशन नहीं है. और ये ऐसा नहीं मराठी, ये हिंदी पिक्चर ने क्या है, अभी लेटेस्ट हमने तमिलनाडु में देखा है कि अनरिलीज पिक्चर लीक हो गई. रिलीज की बात तो छोड़ दो, तो इसका कोई जरिया ही नहीं है. लेकिन अपने पास से डिवाइस में से कॉपी नहीं हो सकता, कहीं से वो हैक करके उसको डाउनलोड नहीं किया जा सकता, क्योंकि हार्डवेयर बेस है. और तीसरी बात, जो वीडियो रिकॉर्डिंग है वो प्रैक्टिकली पॉसिबल है, दिखेगा, लेकिन वो कहीं पे अपलोड नहीं कर सकता. हो सकता है कि मैं देखूं, मैंने रिकॉर्ड करके रखा और 1-2 सीन मुझे अच्छे लगे थे, मैं रात को वापस देख लूं, बट मैं किसी और को दूंगा तो फंस जाऊंगा. मी एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला काय डिव्हाइस आहे आणि कसं वर्क करणार आहे हे प्रोड्युसर संदर्भात पण सांगतो आणि डिव्हाइस बद्दल पण सांगतो. बेसिकली HDMI डिव्हाइस आहे जो आपण सरळ टीव्हीला लावतो HDMI पोर्ट थ्रू, आणि त्याला पॉवर ऑन करतो USB-C चार्जर, आपल्या मोबाईलला जे चार्जर लागतात त्या चार्जरनी. त्याच्यानंतर काही नाही, ही पहिली स्क्रीन दिसेल तुम्हाला, वायफायला कनेक्ट करायचं आहे. हे जनरल युजर्ससाठी आहे, हे पार्टनर लोकांसाठी नाही आहे. तर हे तुम्ही वायफायला कनेक्ट केल्यानंतर
नेक्स्ट स्क्रीन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला डॅशबोर्डवरती घेऊन जाईल. नेक्स्ट, या डॅशबोर्डवरती तुम्हाला लेटेस्ट मूवीज जे आलेले आहेत त्यांचं बॅनर तुम्हाला दिसत राहील आणि खाली तुम्हाला कमिंग सून नवीन मूवीज कुठल्या येणार आहेत त्या पण तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रीबुक पण करू शकाल की मला हा प्रीबुक करायचा आहे. त्याच्यामुळे प्रोड्युसर लोकांना कळणार आहे की किती आवड निर्माण होते पिक्चर रिलीज करण्याच्या आधीच. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा मूवीचा डिटेल पेज आहे ज्याच्यावरती तुम्हाला रेटिंग जी दिसते ती रेटिंग जी आहे ती जेन्युइन रेटिंग आहे. आम्ही ऍपमध्ये रेटिंग देण्यासाठी युजर लोकांना सुविधा केलेली आहे. जी जेन्युइन रेटिंग आहे ती आम्ही इथे कम्प्लिटली डिस्प्ले करणार आहे. याच्यानंतर इथे लॉग इन करावं लागतं. लॉग इन नंतर तुम्हाला हे इथे आहे ना रेट दिसतो त्याचा मूवीचा जो 99 रुपीज असणार आहे आपला, ते 99 रुपीज वरती तुम्ही क्लिक केलं तर नेक्स्ट, तर असा युपीआय तुम्हाला दिसेल. युपीआय आज सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण इंडियावर लोकांना माहिती आहे. भाजीवाल्यापासून तर मोठ्या मोठ्या लोकांपासून युपीआय वापरतात. तर युपीआय स्कॅन करायचा आहे, 99 रुपये भरायचे आहे आणि पिक्चर तुम्हाला 4 तासासाठी उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट, मग अशा पद्धतीने आता हे जसं DRM प्रोटेक्टेड सर बोलले की हे सिक्युरिटीनुसार आम्ही सगळं प्रोटेक्ट केलेलं आहे. तर मी स्वतः स्क्रीनशॉट काढला तर तो ब्लॅक आला. मी स्नो फ्लॉवर बघत होतो आज, तर तो ब्लॅक आलेला आहे. म्हणून स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग काही चालत नाही. त्याच्यानंतर आमचा एक फीचर आहे याच्यामध्ये जो आहे फॅमिली सेफ. इट इज अ पेटंट पेंडिंग फीचर. त्या फीचरमध्ये काय आहे की कुठलाही अडल्ट सीन असू द्या किंवा वल्गर लँग्वेज असू द्या, तुम्ही जर स्वतःहून हे ऑन केलं, हे ऑफ असतं, पण तुम्ही एकदा ऑन केलं तर आम्ही ते मेमरीमध्ये ठेवू आणि तुमच्यासाठी ते ऑनच ठेवू. ते जर ऑन केलं तर व्हिडिओ अडल्ट सीन्स किंवा अडल्ट लँग्वेज जे पण असेल ते स्किप होऊन जाईल. अडल्ट लँग्वेज असेल तर ते म्यूट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. सो दॅट इट इज गुड एक्सपिरियन्स टू वॉच विथ अ फॅमिली. तुम्हाला ऑकवर्डनेस जो आपल्याला फील होतो लहान मुलगा वगैरे असेल तो फील होणार नाही. तर त्याच्यासाठी हा फीचर आहे. आणि बाकी सेम आपला जो प्लेअर आहे तो आहे. याच्यावरती हे वॉटर मार्किंग, जसं आता ब्लॅक स्क्रीन आली म्हणून तुम्हाला असं वॉटर मार्किंग दिसतंय म्हणजे मला ते दिसतंय. तर इथे हे पूर्ण वॉटर मार्किंग असं कंटिन्युअस कुठेही ते रॅन्डमली येत राहतं, ज्याच्याने जर तुम्ही फोनने रेकॉर्ड केलं तर ते आम्हाला कळणार आहे की कुठून रेकॉर्ड झालेलं आहे, कुठल्या युजरने रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याचं GPS लोकेशन पर्यंत आमच्याकडे डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हे अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर रेटिंग देऊ शकतात आणि रिव्ह्यू लिहू शकता. तिथे रिव्ह्यू लिहिताना तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही माईकनी रेकॉर्ड करून तिथे जे टाईप होईल. आम्ही त्याच्यासाठी इंडियाचं जे AI आहे ते वापरलेलं आहे, जे इंडियन लँग्वेजेसला ओळखतं. तर त्या पद्धतीने तिथे सगळं टाईप होईल आणि तुम्ही ते सबमिट करू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे झालं आहे TV जे आपलं स्टिक आहे, त्या स्टिकचे जे युसेज आहे मी तुम्हाला सांगितले. आता आपण आलोय प्रोड्युसर ऍपवरती. हे खास प्रोड्युसर लोकांना ऍप मिळणार आहे. आमच्याकडे इथे QR पण आम्ही डिस्प्ले करू तुम्हाला आता एक्सपिरियन्स करण्यासाठी. तुम्ही तो QR स्कॅन करून तुम्ही तो ऍप तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. आता हा लँडिंग पेज आहे ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतोय. त्याच्यावरती तुमचा पिक्चर जो तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज केलेला आहे त्याच्यावरती तुमचं जे इन्कम आहे, टोटल इन्कम, दिस मंथ इन्कम, दिस वीक इन्कम, हे पूर्ण दिसेल. ऑनलाईन व्ह्युअर्स जे आहेत, जे आत्ता तुमचा पिक्चर बघतायत, ते लाईव्ह काउंट तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर तुमचा रेव्हेन्यू ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स तुम्हाला दिसणार आहे. मग नेक्स्ट स्क्रीनला जातो. या स्क्रीनवरती रिव्ह्यूज आणि हे पण आहे, शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. पण हा नेक्स्ट स्क्रीन आहे. तुम्हाला इंडियामध्ये कोण तुमचा पिक्चर कुठे बघतोय लाईव्ह स्पॉट मध्ये असा पूर्ण मॅप मध्ये दिसणार आहेत. तुम्हाला जे टॉप स्टेट्स आहेत, म्हणजे आतापर्यंत टॉप स्टेट्स मध्ये कोण कोण बघतायत त्यांची लिस्ट पूर्ण दिसणार. आणि त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही नेक्स्ट स्क्रीनला जातात. नेक्स्ट, या स्क्रीनवरती तुम्हाला युजर्सचे नावं आणि त्यांचं लोकेशन आणि त्यांचं डिव्हाइस ID आम्ही हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या ऍपमध्ये तुम्हाला यूज साठी. त्याच्या बाजूला एक कॉलचं बटन पण दिलेलं आहे. आता हे कॉलचं बटन कशासाठी, तर जे पिक्चर बघता आहेत त्यांच्याकडे युजरचा मोबाईल स्वतःचा ऍप आहे. तुम्ही ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ टीम तुमच्या मार्केटिंगसाठी तुमचे ऍक्टर लोक डायरेक्ट व्हिडिओ कॉल करू शकतात युजर लोकांसाठी. दिस इज अ मार्केटिंग ट्रेक अँड तुमचं पिक्चर प्रमोट करण्यासाठी हा फीचर त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो व्हिडिओ कॉल जर तुम्ही लावला नेक्स्ट, तर त्या आता हा युजर आहे तर युजरला मोबाईलवरती तो व्हिडिओ कॉल दिसतो, तो ऍक्सेप्ट करतो. तो ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमचं कॉन्व्हर्सेशन होतं. ते कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर तुमच्या हातात राईट दिलेले आम्ही की तो व्हिडिओ शेअर करायचा की नाही करू द्यायचा. तुम्ही जर येस केलं तर हा व्हिडिओ युजरला अवेलेबल होतो त्याच्या सोशल मीडियावरती टाकण्यासाठी.
सो इट इज लाईक अ पर्सनल टच गिवन टू ऑल युअर व्ह्युअर्स. तुम्ही चूज करायचं कोणाला कॉल करायचा आहे, कोणाला नाही करायचं. दिस इज इन युअर हँड्स. नेक्स्ट, हे अशा प्रकारे ज्यांनी रिव्ह्यू सबमिट केलेले आहे ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दिसतं विथ रिमार्क अँड रेटिंग्स. त्याचं ॲव्हरेज रेटिंग आम्ही इथे तुम्हाला दाखवणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, आणि हे आहे तुमचं मूवीचं अनालिसिस. मूवीचं अनालिसिस आजपर्यंत कुठलाही प्लॅटफॉर्म, कुठलाही थिएटर कोणी देत नाही. तर आम्ही हे फर्स्ट टाइम घेऊन येतोय तुमच्यासाठी की इथे टोटल व्ह्यूज दिसणार आहेत, टोटल रेंटल्स किती झालेले आहे, ऍव्हरेज टाइम, तुमचा पिक्चर ऍव्हरेज टाइम किती बघितलाय लोकांनी, ऍव्हरेज रेटिंग काय आहे, त्याच्यानंतर वीकली व्ह्युअरशिप की पहिल्या वीक मध्ये किती झाली, सेकंड वीक मध्ये किती झाली, थर्ड वीक मध्ये झाली. वीक वरती फार इम्पॉर्टन्स असतं रिलीज नंतर मूवीसाठी. सो आम्ही इथे वीकली अनालिसिस दिलेलं आहे. तर या पद्धतीने हे प्रोड्युसरचं ऍप आहे. तर दिस इज द प्रोड्युसर ऍप, कम्प्लीट बंडल केलेला आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये प्रोड्युसरला त्याचे लेजर रिपोर्ट्स पासनं कलेक्शन रिपोर्ट्स सगळं डाउनलोड करता येतं आणि स्वतः चेक करता येतं. ईच अँड एव्हरी व्ह्यू जो आहे तो म्हणजे आमचा बाय केलेला आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन आमच्याकडे रेकॉर्ड आहे, ते ट्रान्झॅक्शन सेम टू सेम शेअर होतं प्रोड्युसरवर. ठीक आहे. तर एवढ्यात मी संपवतो शॉर्टमध्ये. ठीक आहे. थँक्यू. आणि गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः एक पिक्चर करायचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीपासून केलं आणि ठरलं की आपण एक फिल्म बनवूया आणि आपण एक प्रोड्युसर शोधूया आणि आपण एक मराठी पिक्चर बनवूया. त्या स्क्रिप्टने आणि त्या 25-50 मिटिंगने मला हे शिकवलं की पिक्चर बनवणं सोपं आहे, दाखवणं अवघड आहे. प्रोड्युसर भेटतात पण प्रोड्युसर विचारतात तुम्हाला रिकव्हरी कुठून होणार, तुझं हे कलेक्शन किती, तुझं ते कलेक्शन किती. मी म्हटलं हे मी बनवायच्या आधी मला हे विचारतायत, बाकीच्या लोकांना विचारतात काय हे प्रश्न. मग ते त्यांच्याकडे उत्तरं नसायची. फर्स्ट टाइम प्रोड्युसर असतात, कोणाला फक्त फोटो काढायचे असतात, कोणाला फक्त लंच डिनर करायचं असतं म्हणून पिक्चर बनतात. मी म्हटलं मला तर पिक्चर बनवायचं आहे. मग मला कळलं की आपण पिक्चर बनवणं हे अवघड आहे, आपण ह्याला सोडून देऊया. पण त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला हे बिझनेस म्हणून का वायबल नाहीये. लोक असं का म्हणतात की मराठी पिक्चर वायबल नाहीये. मग त्याच्या मागची कारणं तर सगळेजण थिएटरचं कॅल्क्युलेशन सांगतात, सगळ्यांनी कलेक्शनचं कॅल्क्युलेशन सांगतात, तिकीटचं कॅल्क्युलेशन सांगतात, शुक्रवार शनिवार रविवारच राहिला आता बिझनेस, हे सगळं सांगतात. पण कोणी हे सांगत नाही की आपण महाराष्ट्रातल्या 13 कोटीपैकी फक्त पोचतोय किती लोकांपर्यंत. 4 ते 5 करोड लोक. बाकीचे 6-7 करोड लोकांकडे काही साधनच नाहीये हे पाहण्यासाठी आणि ती लोक पिक्चर बघायला तयार आहेत. 2099 ते 2000 पर्यंत मला आठवते एक 100-150 रुपये देऊन लोक VCR VHS आणून घरात पिक्चर बघायचे आणि ते पायरेटेड असायचं. त्याचा निर्मात्याला काही फायदा नव्हता पण ते लोक बघायचे. मग त्याच्यानंतर आम्ही ह्याच ट्रॅकवरती विचार केला की आपण ही सिस्टम परत का नाही आणू शकत, लोक घरात का नाही बघू शकत. आम्ही भरपूर त्याच्यावरती, हा पहिला प्रयत्न नाहीये माझा, मी 5-6 वेळा फेल डिव्हाइस बनवलेत, फेल प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यातले खूप जण आता इथं उपस्थित सुद्धा आहेत. आमचे नाही चालले ते प्रयत्न. कोविडने आम्हाला थांबवलं किती वेळा. आम्ही एक ट्रक बनवला असा की गावागावात फिरेल तो पिक्चर दाखवत, शक्य नाही झालं. कोविडने आम्हाला त्याला बंद करायला लावलं. मग त्या सगळ्या गोष्टींनी कोविडनी पण आम्हाला शिकवलं की तुम्हाला घरात पोहोचवायला लागेल, ह्याशिवाय इलाज नाहीये. ही जर्नी करत आम्ही आता ह्या ठिकाणी पोहोचलो आहोत की हे जे डिव्हाइस आहे हे कॉस्ट इफेक्टिव्ह वे मध्ये गावागावामध्ये कसं पोहोचू शकेल. मला माहिती आहे गावातली लोक 3,500 रुपयाचा डिव्हाइस विकत घेण्या एवढी कुवत नसते. त्यासाठी सुद्धा आम्ही मॉडेल बनवलेलं आहे. ते फ्री तुम्हाला सिरीज देईल. शहरातली लोक बघायला तयार आहेत, ते लोक पैसे द्यायला तयार आहेत. 155 तालुक्यांमध्ये सगळे वेल टू डू लोक आहेत ज्यांना 3,000-3,500 रुपये काही फरक नाही पडत. पण तुमच्याकडे कोणतंही सबस्क्रिप्शन न घेता तुम्ही हा पिक्चर बघू शकता. त्यांना तुम्ही पाहिजे तो फ्रीडम देता. त्याला वर्षात एक पिक्चर बघायचं किंवा दर शुक्रवारी त्याला पिक्चर बघायचा आहे. कुठलीही आपल्या इथं जबरदस्ती नाहीये की तुम्ही आता दर शुक्रवारी पिक्चर बघायला पाहिजे. तर प्रत्येक प्रोड्युसरला आपण ह्या प्रत्येक रेव्हेन्यूतनं 50% मार्जिन आपण शेअर केलेलं आहे. त्याला प्रोड्युसरला जे दिसत नव्हतं, कारण मी रिलीज करताना दीपकजींबरोबर बघितलेले खूप पिक्चर की किती प्रकारचे बिलं येतात आपल्याला. हार्ड ड्राईव्हची बिलं आली, UFOची बिलं आली, ह्याची बिलं आली. आम्ही सगळे बघायचो. त्याच्यामध्ये चोरी असं म्हणत नाहीये मी, पण ती बिलं यायची, पैसे नाही यायचे. आपल्याकडे फक्त हिशोब यायचा, कमाई होत नाही आपली त्याच्यामध्ये. तर आता ह्या सिस्टमवरती जेव्हा प्रोड्युसर आपला पिक्चर देतो त्याच्या ऍपवरती त्याला दिसतात त्यांनी कमवलेले पैसे. मला नाही दाखवायचं त्यांनी 100 कोटी कमवलेत. त्याला जे 50,000 दिसतील ना ते 50,000 त्याच्या बँकेत येतील. तर मला ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. प्रत्येक युजर कुठून बघतो हे ट्रॅक होतं. प्रत्येक युजरनी पेमेंट केल्या प्रोड्युसरला मेसेज जातो. प्रत्येक प्रोड्युसरच्या कलेक्शनमध्ये त्याला ते पैसे ऍडिशन झालेले दिसतात.
पायरसी नावाचा प्रकार आपल्याकडे आपण शक्य तेवढा कंट्रोल केलेला आहे. कॉपी होऊ शकत नाही, हार्डवेअरली पूर्ण सिक्युअर्ड आहे. इंटरनेट असेल, इंटरनेट नसेल तरी सुद्धा चालतं. तर ही सगळी आयडिया ह्या एका स्क्रिप्ट नंतर चालू झाली होती आणि आज आम्ही इथं पोहोचलेलो आहे. आणि मला वाटतं की मास्टरला, जनतेला सुद्धा आणि प्रोड्युसर, निर्माते, तुम्ही आता इकडे सगळे आहात, आमच्या बोलवण्यावरती आलात, खूप आभार. पण हा कार्यक्रम तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही आहे. हा बिझनेस माझा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून ह्याच्यावरती काम करायला हवं, सगळीकडे पोचवायला हवं, जेणेकरून आपलं नुकसान ना हो, आपल्या कलेचं नुकसान ना हो, आपल्या मराठी पिक्चरचं नुकसान ना हो. आणि ह्या गोष्टी आपण अजूनही अशा भरपूर जागा आहेत की जिथं आपण ही गोष्ट वापरू शकतो. मला आता त्याबद्दल एवढं असं बोलायची गरज नाहीये, पण मी सांगतो की आपण ही टेक्नॉलॉजी भरपूर प्रकारे वापरू शकतो. मला असं वाटतं मी जास्त बोलतोय, पण मी ह्या गोष्टीवरती किती बोलू शकतो. पण मला माहिती आहे की सगळ्यांना असं थोडंसं बोर वाटत असेल काही लोकांना, पण माझी अशी बिलकुल हे नाही आहे की मी कोणाला बोर करावं. कारण मी खूप भावनिक, आज मला कळत नाही ऍक्च्युली, मी काही पाठ केलेलं नाहीये, मी काही लिहून आणलं नाही, मी जे मनात येतील ते बोलतोय. आणि थँक्यू सगळ्यांना. तुम्ही इथे आलात, आमच्या बोलवण्याला मान दिलात. माझे ही एक एवी मी सगळ्यांना पाठवली होती, जेणेकरून लोकांना कळावं की कशासाठी बोलवले आम्ही. आम्हाला तुमचे चेहरे विकायचे नव्हते, आम्हाला तुमच्यासाठी काम करायचं होतं. धन्यवाद संतोषजी. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज हे मला वाटतं मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक आशेचा किरण आहे. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही हा विचार केलात, ही मेहनत केलीत आणि आज आपण हा डिव्हाइस इकडे लॉन्च केलेला आहे. शिंदे सर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. म्हणजे माझी तयारी नाही आहे तरी पण मी संतोष सरांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं होतं जे सिरियल मॅनेजमेंटसाठी सगळं असतं. म्हणजे डे टू डे सिरियल मॅनेजमेंटमध्ये जे जे होतं ते आम्ही सगळं ट्रॅक करायचो. तिथून आमची सुरुवात झालेली होती, म्हणजे माझं इंट्रोडक्शन मूवी इंडस्ट्रीसाठी. आणि मी सॉफ्टवेअरमध्ये आहे गेल्या 12-13 वर्षांपासून. मी स्वतः सॉफ्टवेअर बनवतो, कस्टम सॉफ्टवेअर बनवतो, R&D करून सॉफ्टवेअर बनवतो. तर अशा पद्धतीने माझं काम आहे. तर आम्ही संतोष सर जेव्हा होते मागच्या वर्षांपासून आम्ही या आयडियाला सुरुवात नाही केली, याची थॉट प्रोसेस 3-4 वर्षांपासून चालू होती. तर आम्ही हार्डवेअर कसं आणायचं, कुठून हे करायचं, काय सॉफ्टवेअर बनवायचं, हे सगळं आम्ही R&D करत 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 आज इथे पोचलेलो आहोत. आणि तुम्ही सगळे आले याच्याबद्दल धन्यवाद. बस. ओके, थँक्यू. जगार सर, तुमचे विचार. हॅलो, नमस्कार. माझं नाव अभिषेक जठार आणि माझी एक बॅक स्टोरी सांगतो फक्त छोटीशी, की मी संतोष सरांना कसा भेटलो. तर अमीन सरांचा एक प्रोजेक्ट होता कोई जाने ना, आणि ती 5 गणीला शूट होती. तर तिथल्या प्रोडक्शन टीमवर माझा पहिलाच प्रोजेक्ट. तर तेव्हा मी सर EP होते आणि त्याच्या अंडर मी होतो. तर तेव्हा मला ॲक्च्युली कळलं की सिनेमा बनतो कसा. आणि तो जो स्ट्रगल आहे, जो ग्राउंड लेवलचा माणूस आहे त्यामध्ये काम करणारा, ते अगदी ॲक्टर डिरेक्टरपर्यंत प्रत्येक जण किती स्ट्रगल करतो एक चित्रपट निर्माण करायला, ते मला तेव्हा कळलं. आणि त्याच्या आय थिंक 1-2 वर्षानंतर सरांनी मला ही आयडिया एक सांगितलेली. तेव्हा एक कल्पना होती फक्त. त्याच्यानंतर मग आमचे भरपूर प्रयोग झाले त्याच्यावर. जसे सर म्हणाले की टुरिंग ट्रेलर वगैरे, ट्रक वगैरे सगळं आम्ही त्याच्यावरती भरपूर R&D झाली. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही या कन्क्लुजनला आलो की आपण हे डिव्हाइस घरोघरी कसं पोचेल, त्यासाठी आपण काहीतरी असं बनवलं पाहिजे की प्रत्येक जण आणि मराठी सिनेमा आपल्या घरी बसून बघू शकतो. तर हा जो थॉट प्रोसेस आहे आणि याचा जो ब्रेन आहे संतोषजी, तर मला त्यांना खरंच थँक्यू बोलायचं आहे की मी त्यांच्या टीमचा पार्ट होऊ शकलो. आणि माझं जे काम आहे या टीममध्ये इज ग्राउंड नेटवर्किंग, गावोगावी पोचणं, तिथल्या ग्रामपंचायतींना भेट देणं, तिथे ही जी इनिशिएटिव्ह आहे हे तिथे पोहोचवणं, त्यांना समजवणं आणि
पार्टनर्स निवडणं किंवा इंडिव्हिज्युअल लोकांपर्यंत ही कन्सेप्ट पोचली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या घरी बसून मराठी चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघता आला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.